नमस्कार. आज आषाढी एकादशी. पंढरपुरात प्रचंड गर्दी असेल, प्रचंड गर्दी. भागवतामध्ये एक कथा आहे भक्त पुंडलिकाची, की भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत असतो. त्यावेळेस भगवंताला वाटतं की पुंडलिकाची परीक्षा घेऊया. भगवंत पुंडलिकाच्या घरी येतात, दारात उभे राहतात. पुंडलिकाला विचारतात, अरे पुंडलिका, मी भगवंत तुझ्यासाठी आलोय. पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत असतो. पुंडलिक म्हणतो, देवा तू आलायस माझ्यासाठी, पण तू थांब जरा, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय. माझ्या आईवडिलांची सेवा झाली की मग मी तुझ्याकडे बघतो. भगवंत म्हणतो, अरे मी देव आहे, मी देव आहे, साक्षात देव तुझ्याकडे आलेला आहे आणि तू तुझ्या आईवडिलांची सेवा करण्यामध्ये मग्न. पुंडलिक म्हणतो, भगवंता माझ्यासाठी माझी विठ्ठल रखुमाई माझे आईवडील आहेत, माझ्या आईवडिलांची सेवा होऊ दे, मग मी तुझ्याकडे बघतो. आणि तो विठ्ठल युगे 28 तसाच उभा आहे भक्त पुंडलिकाची वाट बघत. ही कथा केवळ एक कथा नव्हे, इतिहासातली ही आख्यायिका नाहीये, तर ही आजच्या वर्तमान काळात सुद्धा आम्हाला एक आदर्श कथा आहे. भगवंत कुठं आहे? पंढरपुरात आहे का? हो, निश्चित असेल. पण भगवंत स्वतः पुंडलिकावर खुश होतात आणि तिथंच विटेवरी युगे 28 झाले, तिथंच उभा आहे. का? कारण आई वडील, भगवंत प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकत, कुणी म्हटलेलं आहे की भगवंत प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आई वडील पाठवलेत. आई वडील हीच आपली विठ्ठल रखुमाई. आई वडिलांची सेवा हीच आमच्या विठ्ठल रखुमाईची सेवा. खरं तर आजच्या आषाढी एकादशी निमित्तानं हा सगळ्यात मोठा आदर्श आहे. विठ्ठल रखुमाई हे आमच्या मनात आहेत, आमच्या घरात आहेत. आई वडिलांना हे विठ्ठल रखुमाईचं स्थान आमच्या मनात असलं गरजेचं आहे, की आदराचं स्थान असणं गरजेचं आहे. आई वडील सर्वश्रेष्ठ. भगवंतापेक्षाही आई वडिलांना मान मोठा आहे, हे पुंडलिकानं आपल्या कृतीतून दाखवून दिलं. आणि त्याच कृतीवर युगे 28 भगवंत विटेवरी उभा आहे. भगवंत सुद्धा खुश आहे पुंडलिकावर, की माझ्यापेक्षा भक्त पुंडलिक हा आई वडिलांना मानाचं स्थान देतोय. हेच भगवंताला सुद्धा अपेक्षित आहे. आई वडिलांना आदराचं स्थान, त्यांचं स्थान हे मनामध्ये विठ्ठल रखुमाई सारखं असलं पाहिजे. हेच तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि हीच आषाढी एकादशी निमित्तानं सगळ्यात मोठा संदेश आहे. आपणा सगळ्यांनाच आषाढी एकादशी निमित्तानं मनापासून शुभेच्छा.